2 तास मेहनत घेतली तेव्हा कुठे हा फ्रीज क्लीन झाला. गावाला जाण्या अगोदर माझा फ्रीज जो होता तो असा काही होता एकदम पूर्णपणे कसं तरी म्हणजे खूप त्याच्यावर डाग वगैरे पडलेले होते. मग आम्ही जेव्हा गावावरून आलो तेव्हा चाळीसगाववरून येताना मस्त असं भरपूर असं भाजीपाला घेऊन आलो होतो. मग त्याच्यात मी सगळ्यात आधी मी काय करते बघा, मी सगळा जो भाजीपाला असतो तो धुवून घेते आणि एका ठिकाणी ठेवून देते एका कापडावर आणि नंतर मी रात्रभर त्याला व्यवस्थित सुकेपर्यंत झाकून ठेवते. आणि मग बघा मी एक जो काही भाजीपाला आणला होता तो छान धुवून एका कापडावर ठेवत होते. आणि त्याच्यानंतर बेस्ट असतं की जर ते एकदा तुम्ही भाजीपाला धुवून ठेवला तर घाईच्या वेळेला तुम्हाला टेन्शन राहत नाही किंवा मग म्हणजे वाळवून जातात ते, सडत नाही वगैरे आणि आपण निवडून वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो. इथे बघा मी बारीक मिरच्या, जाड मिरच्या दोघं घेऊन येते, फ्लावर वगैरे, बटाटे हे सगळं धुवून मी ठेवत होते. आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे माझा जो सगळा भाजीपाला होता तो धुवून झालेला होता. आणि नंतर मी घेतला होता फ्रीज आवरायला. फ्रीजमध्ये खरंच खूप अक्षरशः डाग पडले होते आणि बघा आता एकदम नवा करकरीत असा वाटतोय, खूप छान आणि क्लीन झाला होता. आणि मग आता याच्यामध्ये मला वस्तू ठेवायच्या होत्या, पण त्यातल्या ज्या काही माझ्या ऑर्गनायझर मी घेतलेले आहेत मेशोवरून, हे काही डबे वगैरे, याचा खूप फायदा होतो मला, जेणेकरून माझ्या व्यवस्थित वस्तू अशा छान दिसतात. मग त्या घासून घेतल्या आणि नंतर बसले भाजीपाला निवडायला, कारण की हा भाजीपाला निवडणंच म्हणजे मोठा टास्क असतो. मी या मिरच्यांचे सगळे देठ वगैरे काढून घेत असते आणि ते एका ठिकाणी स्टोअर करून ठेवते. आता ह्यावेळेस मी जरा मिरच्या जास्त आणल्या होत्या कारण की मला ठेचा बनवायचा होता. आणि कोथिंबीर पण मी असं टिश्यू पेपरमध्ये ठेवते जेणेकरून तो फ्रेश राहतो, कारण की त्याच्यामध्ये जे मॉइश्चर येतं ते होत नाही आणि भाजी म्हणजे जो मेथी असते किंवा आपली जी कोथिंबीर असते ती छान राहते. गवार पण निवडून एका बॉक्समध्ये ठेवली होती आणि सगळ्या प्रकारचं मी व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवत असते जेणेकरून मला सगळं हाताशी भेटत. आणि बघा आता माझा फायनल लुक फ्रीजचा असा होता, ज्या की सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित नीटनेटक्या ठेवता येतात आणि समोर दिसतात आणि पटकन काढता येतात आणि साधारण 8 दिवस तरी माझा हा फ्रीज असा छान असा क्लीन दिसतो आणि भाज्या पण टवटवीत राहतात. आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.